नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात हिवाळा विशेष गरमागरम आणि चटकदार असं ताकातील पिठल्याची रेसिपी। ही रेसिपी खूप मस्त आहे। विदर्भामध्ये वराडामध्ये हे ताकाचं पिठलं आवडीने खातात। चला तर मग बघूयात आता याची कृती। ताकाचं पिठलं बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण एक वाटण वाटून घेऊ। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे, 2 लवंग घेऊया, 10 ते 15 शेंगदाणे, चवीनुसार हिरवी मिरची आणि साधारण 4 ते 5 टेबलस्पून इथे आपल्याला बेसन लागणार आहे। हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। हे बघा, या पद्धतीने मी हे बारीक करून घेतलं। आता यामध्ये थोडं पाणी घालू आणि पुन्हा एक वेळा मिक्सरला हे बारीक करून घेऊया। तुम्ही बघू शकता ह्याचं मस्त वाटण मी वाटून घेतलं। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 लिटर ताक। हे छान घट्टसर ताक मी वापरणार आहे। थोडं आंबट असं ताक पिठल्यासाठी वापरा, म्हणजे पिठलं खूप मस्त चविष्ट होतं। आता यामध्ये आपण हे वाटण घालूया। चवीनुसार मीठ घालू आणि हे एक वेळा मिक्स करून घेऊ। याआधी देखील मी ताकाच्या पिठल्याचा एक वेगळा प्रकार तुम्हाला दाखवला आहे। आमच्याकडे 2-3 पद्धतीने हे ताकाचं पिठलं किंवा खट्टू बनवतात, त्यातील हा दुसरा प्रकार आहे। फोडणीसाठी इथे साधारण 2 ते 2.5 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालू। मोहरी नीट तडतडली की जिरे, चिमूटभर हिंग घालूया, पाव टीस्पून हळद, कढीपत्त्याची पानं आणि लगेचच आपण हे मिक्स केलेलं ताक घालूया। मिक्सरचं भांड आणि हे ताक विसळून घेतलेलं थोडंसं पाणी यामध्ये घालू। आता मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे। कढीप्रमाणेच हे ताकाचं पिठलं देखील सतत ढवळावं लागतं, नाहीतर ते फाटतं, त्याला टेक्स्चर नीट येत नाही। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। घरात जर भाजीला काही नसेल तर पटकन तुम्ही बनवा। पोळी भाकरी बरोबर तर छान लागतंच, पण गरमागरम भातावर खायला देखील खूप मस्त लागतं। बघा, हे जसं शिजतंय तसा ह्याचा रंग बदलतो आहे आणि हे असं घट्ट व्हायला सुरुवात झाली। हिवाळ्याच्या दिवसात हे गरमागरम पिठलं खायला खूप मस्त लागतं। ज्वारीची बाजरीची भाकरी किंवा पोळी त्याबरोबर हे पिठलं किंवा गरमागरम थालीपीठांबरोबर खायला देखील पिठलं खूप मस्त लागतं। भाजणीचे गरम गरम कुरकुरीत थालीपीठ आणि त्याबरोबर हे पिठलं कॉम्बिनेशन एक वेळा ट्राय करून बघा। हे बघा, आता याला मस्त उकळी आली आहे। आता आपण गॅसची फ्लेम कमी करूया आणि यावर थोडं अर्धवट झाकण ठेवून मंद आचेवर आता पिठलं आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी नीट शिजवून घ्यायचं आहे। पिठलं जेवढं छान शिजेल त्याला छान चकाकी येते आणि त्याची चव देखील वाढते। हे बघा, तुम्ही बघू शकता हे पिठलं अगदी मस्त शिजलं आहे। आता जरी हे थोडं पातळ वाटत असलं तरी जरा वाफ गेल्यानंतर हे थोडं घट्ट होतं, त्यामुळे हीच कन्सिस्टन्सी योग्य आहे। आता आपण गॅस बंद करूया। सर्वात शेवटी भरपूर सारं कोथिंबीर, गरमागरम आणि चटकदार असं ताकाचं पिठलं तयार आहे। हे पिठलं तुम्ही पोळी भाकरी थालीपीठ किंवा गरमागरम भातावर खाऊन बघा, अप्रतिम अशी चव आहे। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा।
अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी रहा.